प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तथा शिवसेना नेते नामदार दादा भुसे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रसंगी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नंदुशेठ जाधव, अरुण घुगे, इंदुबाई नांगरे आणि पल्लवी स्वप्नील पाटील उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार सुहास कांदे, शिवसेना नेते किशोर दराडे, संपर्क प्रमुख विलास शिंदे तसेच त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांची प्रमुख उपस्थिती होती। मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नामदार दादा भुसे यांनी प्रभाग क्रमांक 10च्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे चारही उमेदवार सक्षम, अनुभवी व लोकाभिमुख असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 10चे शिवसेनेचे सर्व झुंजार उमेदवार माननीय अरुण निंबाजी घुगेजी, इंदुबाई सुदाम नागरेताई, पल्लवी स्वप्नील पाटीलजी, नंदू भगीरथ जाधवजी, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मला वाटतं की आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 10चे चारीच्या चारी उमेदवार 100% निवडून येतील। धनुष्यबाणाला आपले सर्वांचे आशीर्वाद असतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही। नागरेजी आपल्या संपूर्ण टीमने गेली अनेक वर्षांच्या पासून या प्रभागाच्या जनतेच्या सुखदुःखाची सेवा केलेली आहे। मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे, आपण बघितलं असेल या प्रभागामध्ये शिवसेनेचं कार्य, मग नागरेजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, माननीय घुगेजी असतील, पाटीलजी असतील, जाधवजी असतील, आता मला कळालं की नंदू जाधव अण्णा मालेगावचे जावई आहेत, हिम्मतनगर, आणि ताई आमच्या उमराण्याच्याच आहेत वाटतं, आणि म्हणून मालेगाव तेच उमराण्याचा जन्म आहे, आणि म्हणून म्हणजे मी मामा आहे। आणि तुम्ही काळजी करू नका, चारी उमेदवारांना मी अस्वस्थ करू इच्छितो। खानदेशला किती लोक शेतीत आहेत जरा हात वर करा, म्हणजे मंचापासून जरा जोरात वर हात करा। बरोबर, आता आपले खानदेशची जबाबदारी जास्त आहे, आपला खानदेशवर आता जास्त जबाबदारी आहे। छोटा टपरीवाला पण बोलतो धनुष्यबाण, रिक्षा चालक पण बोलतो धनुष्यबाण, मोठा उद्योगपती पण बोलतो धनुष्यबाण। सर्वजण बोलतात की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकला पाहिजे। या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला अधिक गती मिळाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले